वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सो आज आहे दिवाळीचा फर्स्ट डे. सगळ्यांना हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी सगळ्यांना. आणि मी आलो आहे दुबईवरून. प्रसाद आले अबुधाबीवरून आणि आम्ही मस्त लाइटिंग केली, तुम्हाला दाखवतो. चला लाइटिंग दाखवा बाबू. हॅपी दिवाळी करा. हॅपी दिवाळी कर. हाय काय बोलते. हॅपी दिवाळी. बाय. आम्ही लाइटिंग केली आहे. घाईमध्ये जेवढं जमत होतं तेवढं आम्ही केलं, कारण कालच आलंय. ही बाबा बबलू बघा आहे नाहीसा पूर्ण मॅचिंग झाली आहे. आजी पण आली आहे. अशी आम्ही लाइटिंग केली. हे बघा कंदील, लाईट हे सगळे मॅचिंग झालेत. आणि हे बघा दिवे, वरती बिल्डिंग. आणि हे बघा किती मस्त लाइटिंग केली आहे. आणि आता नाहीसा बघा कशी झोपाळ्यावर झुलते. मस्त लाइटिंग आहे. आणि आता नाहीसा फटाकडे फोडणार आहे. ये ना. अरे कुठे आहे ती. अरे बापरे. प्रसादने खूप सारे फटाकडे आणले होते, जे आम्ही टेरेसवरतीच म्हणजे फोडले, कारण की खालती वगैरे नायसा लहान होते. नायसाची फर्स्ट ती कशी ओरडते बघा नायसा. आणि खूप मजा आली. नायसा हसते पण आहे. आणि मस्त हो अजून काय बोलायचं आहे. आता कशी हसते बघा, तिला बघून हसायला येते. अशा प्रकारे आमचं फॅमिली टाईम आम्ही मस्त सेलिब्रेट केला. प्रसादसुद्धा यावर्षी होता, गेल्या वर्षी प्रसाद नव्हता. तो चक्र आणि असं सगळं त्यांनी आणलं होतं ना बाबू. आणि खूप मजा केली ना. तुला आवडलं होतं ना. एव्हरीवन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. हॅलो करा बाबू. हाय करा. हाय. आम्ही चाललोय. कुठे चाललोय बाबू. वजिराला. बूर चाललोय. पप्पा पण आहे आमच्या सोबत. हॅलो हाय. आम्ही चाललोय वजिरामध्ये. आज आहे लक्ष्मीपूजनचा सेकंड डे. दिवाळीचा गणपतीच बोलू. दिवाळी सगळ्यांना हॅपी दिवाळी. तर आम्ही मंदिरात चाललोय. आज मंगळवारचा पण दिवस आहे. तर आम्ही वजिरा मंदिरामध्ये चाललोय. बोरिवलीला आहे. सो तिथे जाऊन आम्ही मस्तपैकी दर्शन करणार आहोत. नायशू पण फर्स्ट टाइम चालली आहे. आम्ही एव्हरी जेव्हा इथे असतो तेव्हा जातोच मंदिरामध्ये वजिरा. तर चला स्टे ट्यून, तुम्हाला दाखवते काय काय करणार. चला तर आता वजिरा मंदिराच्या बाहेर आलोय ना. येस. आम्हाला वाटत तर नाही तेच आता खूप गर्दी असेल. आज मंगळवारचा पण दिवस आहे. मंगळवार आहे, दिवाळीचा दिवस आहे. खूप सारी लाईन आहे. दीदी मंदिरामध्ये खूप गर्दी होती, पण लाईन फास्ट झाल्यामुळे आमचे चांगले दर्शन झाले. आणि आतमध्ये तर फोन अलाउड नव्हता. नाही सगळं अशी घंटी वाजवायचा प्रयत्न करते. आणि थोडंसं आम्ही बाप्पाला घ्यायचा प्रयत्न केला. आणि ही बघा आमच्या गोंडू कसं जय जय बाप्पा करतोय. आणि त्याच्यानंतर इथे डक होते पाण्यामध्ये. सो नायसाला ते खूप आवडले. डक 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 करते. छान असे मंदिर आहे. त्याचं आजूबाजूचं परिसर आहे ते खूप सुंदर आहे. छान लाईन लावली होती आम्ही. आणि आता चला घरी जातो. आणि संध्याकाळी काय काय करतो ते तुम्ही बघा. नायशूला चूचू काऊ दाखवतोय पप्पा. कोण आहे. कुकू. काय कुकू. चला हाय. चला त्याच्यानंतर आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे संध्याकाळी आम्ही जराशी आरती केली गणपती बाप्पाची. आणि त्याच्यानंतर नायसाचं कन्यापूजन केलं. पप्पाचं फर्स्ट कन्यापूजन होतं नायसूसोबत. तो कधीपासून मला बोलत होता की मी नायसाचं कन्यापूजन करणार आहे. सो लक्ष्मीपूजन असल्यामुळे त्यांनी छानपैकी लक्ष्मीचं पूजन केलं. त्याचे पाय धुतले, हळद कुंकू आलं. नायसा कशी हसते. हॅलो हाय गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आणि बघा मला बोलायला देत नाही, कशी पुढे पुढे बोलते बघा ब्लॉगमध्ये. बापरे बघा. आणि हा आहे नेक्स्ट डे पाडव्याचा दिवस. सो पाडव्याच्या दिवशी आमच्या इथे होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता. सो तेच प्रसाद सांगतोय की आता आम्ही होम मिनिस्टरमध्ये जाणार आहोत खेळण्यासाठी पैठणीचा गेम. सो पाडव्याला प्रसादनी मला मस्तपैकी असं अबुधाबीवरून छान असं गिफ्ट आणलं होतं. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि आम्ही आता जाणार आहे खेळ पैठणीचा. बबलू चालली खेळ पैठणीचा खेळायला. सगळे इंटरनॅशनल लेवलचे
लेडीज लोक आलेत. तर खूप टफ कॉम्पिटिशन आहे, पण पैठणी आमचीच आहे आणि ती आमचीच होणार. यांची एंट्री पाहून तर मला असं वाटत होतं की आदेश बांदेकरच आलेत. सेम तशीच एंट्री होती. इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा आहे बघा. संख्येने भाग घेऊन या स्पर्धेला छानशी सुरुवात करायची आहे आणि बबलू पार्टिसिपेंट नंबर 14. सो छान असा पैठणीचा खेळ चालू होता. सो सगळेजण आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं. मी फर्स्ट टाईम पैठणीच्या खेळामध्ये पार्टिसिपेट केला होता. आमच्या घराच्या एक्झॅक्टली समोर होतं, समोरच्या सोसायटीमध्ये. आणि सगळेच हॅलो करतायत. आणि त्याच्यानंतर सगळं ॲक्च्युली जो काय अँकर होता तो खूप कॉमेडियन होता. नंबर 1. त्याच्यानंतर डान्स पहिला तर त्यांनी आमच्याकडून डान्स वगैरे करून घेतला. आणि त्याच्यानंतर गेम्स सुरू झाले. गेम्स तर आपण जे काही बघतो होम मिनिस्टर सेम डिट्टो तसेच गेम होते आणि खूप छान होते. म्हणजे एव्हरी जे काही इयरचे लेडीज आहेत ते सगळे खेळू शकतात. असं नाही की यंग किंवा एजेड, सगळ्यांसाठी सेम असे गेम होते. सो मोस्ट ऑफ द म्हणजे जे काही यंगपेक्षा जे काही एजेड लेडीज होते तेच जिंकत होत्या पैठणीचा खेळ. म्हणजे ते खूप म्हणजे त्यांच्यामध्ये. आणि नंतर डान्स पण सगळ्यांनी केले बघ. असे सगळेजण डान्स करत आहेत एकदम एक्सायटेडली. या दिवशीच ॲक्च्युली सगळ्या लेडीज लोकांना मजा येते पैठणीच्या गेममध्येच. ते मस्तपैकी आपलं जे काय आहे टाईम स्पेंड करतात. सो आम्ही सगळ्यांनी डान्स वगैरे केला. आणि त्याच्यानंतर गेम्स सुरू झाले. आणि माझी नायसा पण 1-2 तास मस्तपैकी खेळत होती. ती अशी मला तिने त्रास दिला नाही, त्याच्यामुळे मी सुद्धा एन्जॉय करू शकली माझा गेम. आणि त्याच्यानंतर मग आमचा टाईम सुरू झाला खेळ खेळायचा. आणि नायशू बघा कशी बघते गेम्स. तिला झोप पण नाही येत होती. रात्रीचे 12 वाजेपर्यंत गेम चालू होते. सो आणि त्याच्यानंतर मग आमचा जो काही गेम आहे तो स्टार्ट झाला. आणि लहान मुलं बघा असं डान्स करते. सगळेजण शिवाजी महाराजांचे मावळे झाले होते. खूप छान मस्त प्लेझंट एन्व्हायरमेंट होतं. सो त्याच्यानंतर मी गेम समजण्यामध्ये बिझी होती. पैठणीचा गेम खेळायचा असेल तर प्रॉपर जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. की थोडंसं जरी मिस्टेक झाली तर आपण मिस्टेक कळलं तर झालं, हरलो. सो त्याच्यानंतर मग माझा गेम स्टार्ट झाला. आणि बघा मी कशी खेळते. विनिंग आणि लुझिंगपेक्षा मनसोक्त खेळणं इट्स इम्पॉर्टंट असं मला वाटतं. आणि खूप छानपैकी आम्ही एन्जॉय केला गेम. आणि माझं झालं होतं खेळून. त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना गिफ्टसुद्धा भेटले. त्याच्यानंतर नेक्स्ट डे आम्ही आलो ठाण्याला भाऊबीज करायला. नायसा बघा सगळ्यांना कशी भरवते जेवण. तिला एक चांगले भरवायची सवय लागली. स्वतः तर काही खात नाही पण दुसऱ्यांना मात्र भरवायला करते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मस्तपैकी दिवाळी ठाण्यामध्ये सेलिब्रेट केली. फटाके वगैरे फोडले. आम्ही चाललो आहोत तुळजाभवानी मंदिरामध्ये, जे काही ठाण्याला न्यू मंदिर ओपन झालं आहे. सो नेक्स्ट डे माझ्या बहिणीची एंगेजमेंट होती. सो सॅटर्डेला आम्ही जात होतो मंदिरामध्ये देवीचे पाया पडायला. बिग डे होता आमच्यासाठी, आमच्या दीपिकासाठी. गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आज आम्ही चाललो आहोत तुळजाभवानी मंदिरामध्ये, जे आमच्या ठाण्यामध्ये नवीनच बनलं आहे ना दीपिका. सो नितीन कंपनीजवळ आहे आणि खूप छान असं ते मंदिर बनलं आहे. असं बोलतात की ते देवी नवसालासुद्धा पावते. नवरात्रीमध्ये आम्हाला यायचं होतं पण खूप गर्दी असते नवरात्रीमध्ये. तर आज आम्ही खूप सगळी फॅमिली चाललो आहोत. नायसाची डिलेवरी झाली होती कौशल्य हॉस्पिटल. हे नायसाचं जन्मस्थळ आहे. इथे नायसाची माझी डिलेवरी झाली होती. हा गोंड्या आला होता. मी आणि मम्मीने देवीची ओटी घेतली. आणि खूप बघा किती मंदिर नवीन आणि खूप सुंदर असं बनलं आहे. सेम तुळजाभवानीचं जे काही मंदिर आहे सेम टू सेम तसंच आहे. आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला इथे येऊन. आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो. म्हणजे एव्हरी टाईम आम्ही खूप डिसाईड केलं होतं यायचं, पण नेहमी इथे खूप गर्दी असते. आणि आज लकीली गर्दी नव्हती, तरी होती थोडीफार आतमध्ये. आणि हे बघा मंदिर कसं आहे, खूप छान आहे. आणि फोटोज व्हिडिओज वगैरे काढायला अलाउड आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्व काही दाखवते कसं आहे. नाही सर्व कशी घंटी वाजवते. तिला एवढी मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवायचंच असतं. तिला खूप आवडतं. म्हणजे ती सगळ्यांचं बघते आणि तिला पण वाजवायची असते. इन्फ्रास्ट्रक्चर बनलं आहे. हाय प्रसाद, हाय दीपिका, हॅलो मम्मी. कसं वाटलं मंदिरात येऊन? नायसाला बघा प्रसाद. दर्शन झाले देवीचे, गर्दी नव्हती तर बरं झालं. आता आम्ही जातो आहोत. आज नेमका पाऊस पडला आहे. सो दिवाळीमध्ये बघा कसं ठाणे गजबजतं आहे, तसंच इकडेच दिवाळीमध्ये लायटिंग्स वगैरे खूप सुंदर असते. आणि खूप छान वाटलं. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.